नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या एका नव्या कोऱ्या लाईव्ह भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, सेक्स हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु सेक्स हा केवळ शरीर सुखापुरता किंवा शारीरिक आनंदापुरता मर्यादित नाही, बरं का. याचे बहुविध आयाम आहेत जे आपण आपल्या या मंचाच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर आपल्यासोबत आलेले आहेत. मंडळी, सेक्स म्हणजे एकमेकांमध्ये असलेली निरोगी आणि नैसर्गिक बांधिलकी. लैंगिक संबंधाचे किंवा सेक्सचे शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर फायदे असतात आणि म्हणूनच ते काय आहेत ते नेमके समजून घेण्यासाठी आमचा हा मंच आहे. म्हणजे या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे, जे सेक्सोलॉजिस्ट, सिरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. आजसुद्धा एका महत्त्वाच्या विषयाकडे आपण येणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टरांविषयी जाणून घेऊयात एका महत्त्वाच्या व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर वयाची 50शी गाठल्यावर, वयाच्या 50शीच्या उंबरठ्यावर कसं असावं आपलं सेक्स लाईफ याविषयी जाणून घेण्यासाठी डॉक्टर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या स्टुडिओत ते आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. मंडळी, सरांच्या पुण्याच्या क्लिनिकला ना 2 पक्के मित्र आले होते. हे दोघेही 50शीच्या उंबरठ्यातले होते. आता 50 वर्ष जुनी मैत्री म्हटल्यावर आणि एकाच वयाचे म्हटल्यावर खूप वेगळा असा बंधन, एक वेगळी अशी मैत्री, वेगळी भावना दोघांमध्ये होती. खरं तर हे दोघे पेशानेही व्यावसायिक होते, व्यापारी होते आणि आपल्या या शोचे सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र, जो तुम्ही साम टीव्हीवर दर शुक्रवारी रात्री 11:30 वाजता पाहता, लाईव्ह पाहता, या शोचे ते नियमित प्रेक्षक होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोघे मित्र असले तरी या दोघांना शारीरिक अडचणी किंवा शारीरिक समस्या ज्या होत्या त्या सारख्याच होत्या. दोघांनाही ब्लड प्रेशर होतं, म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि डायबिटीजचा सुद्धा त्रास होता. आणि हे BP आणि डायबिटीज एकत्र आहे म्हटल्यावर ओघाओघाने कमजोरी आली, शीघ्रपतन आलं आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन लहान लिंगाची समस्यासुद्धा आली. या 3-4 समस्या या मित्रांना होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना कोणीतरी असं सांगितलं होतं, काही मंडळींनी, यांनी कुठेतरी असं वाचलं होतं की डायबिटीज आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशरची समस्या असेल तर लैंगिक समस्या येतात. पण अशा सगळ्या समस्या असतील तर लैंगिक समस्यांवर उपचार काही घेता येत नाही. आणि त्यामुळे नेमके आता आपल्या लैंगिक समस्येवर उपचार कसं करायचं असा प्रश्न, अशी चिंता या दोघांच्या मनात होती. आता त्यांना हा प्रश्न पडला होता की आयुष्यात सगळं काही चांगलं होतं, आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगलं जीवन होतं यांचं, पण लैंगिक सुख ज्याला म्हणतात ना, ते लैंगिक सुख या दोघांना मिळत नव्हतं. आणि त्यामुळे कुठेतरी डॉक्टरांचा शो पाहून, साम टीव्हीवरचा, हे दोघेही डॉक्टरांना भेटायला आले होते. सुरुवातीला फार दोघांमध्येही अतिशय संकोच होता की कोण पहिलं सांगणार, की कोण आधी जाणार आणि पहिलं कोण सांगणार डॉक्टरांना. पण तू का मी असं करत स्वतः डॉक्टरांनीच विचारलं की नक्की काय समस्या आहे ते सांगा. तर दोघांनीही सांगितलं की आम्हाला कमजोरीची समस्या आहे आणि आम्ही दोघेही मधुमेहाचे रुग्ण आहोत, तसंच BPचे पेशंट आहोत आम्ही, आणि त्यामुळे आता सेक्स ट्रीटमेंट कशी घ्यायची असा प्रश्न आमच्यासमोर आहे. तर डॉक्टरांनी दोघांनाही समजावून सांगितलं की पहा, वयोमानापरत्वे या समस्या येत जातात, पण याच्यावर उपचार आहेत, कमजोरीवर उपचार आहेत. P-शॉट्स थेरपीसारखी थेरपी आहे, व्हॅक्यूम थेरपी आहे आणि लहान
लहान लिंगाची समस्या आहे तर पेनाइल इम्प्लांट जे आहे ही सर्जरीसुद्धा करता येते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण एक सुखी सर्वसामान्य इतरांप्रमाणेच लैंगिक आयुष्य जे आहे ते व्यतीत करू शकतो. या दोघांचाही सरांनी दिलेल्या उपचारांना खूप चांगला प्रतिसाद आहे. डॉक्टर, खरं तर 50च्या उंबरठ्यावर असलेले आणि रक्तदाबाची समस्या किंवा मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांना लैंगिक समस्या अशा प्रकारच्या येतातच, काय सांगा? नक्कीच. आणि आज मी हा अतिशय सुंदर टॉपिक घेतलायच नाही आजी, व्यसनं आणि लैंगिक शिथिलता सांगूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं या साम टीव्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत. आणि तुम्ही ज्या पद्धतीने यामध्ये सहभागी होता त्याबद्दल नक्कीच मनापासून कौतुक. थोडा उशीर झाला आहे, वेळ झालेला आहे, पण झोपायचं नाही. का? कारण व्यसनाधीनता आणि लैंगिक शिथिलता याचा काय संबंध आहे, आजची जर ही वेळ चुकवली तर ही तुम्हाला कुठेही माहिती मिळणार नाही. पाहिले हे दोन मित्र, म्हणजे एक थोडासा गमतीचा भाग सांगतो. आल्याबरोबर समजा लाजत बुजत असं 1 वर्षापासून शो पाहत आहेत, 50शी क्रॉस झालेली, अर्थात हरकत नाही हो, 50शी झाली तरी तुमचं मेंटेनन्स तुम्हाला लागत राहतं. मग बुजत त्यांनी सांगितलं मला असं, मला कमजोरी आहे, BP आहे, डायबिटीस आहे. आमच्या मित्रांनी सांगितलं म्हणे ज्याला BP डायबिटीस आहे त्याला अजिबात कसली ट्रीटमेंट घेता येत नाही, अटॅक येतो, मग काहीतरी साईड इफेक्ट होतात. मग हळूच बोलत त्यांनी सांगितलं मला, सर आम्हाला थोडंसं स्मोकिंग आणि ड्रिंकिंगची पण सवय आहे बरं का. मग मी त्यांना विचारलं सहज बोलत की बाबा हे कोणाला विचारून सुरू केलं तुम्ही? म्हणजे स्मोकिंग ड्रिंकिंग एवढं त्या ठिकाणी सूचना लिहिली की बाबा कॅन्सर होतो, त्या ठिकाणी ब्लॉक होतो, त्याची भीती वाटली नाही. आणि आता मात्र ह्या लैंगिक शिथिलतेच्या मेडिसिनची भीती वाटते. मित्रांनो, डायबिटीज BP असताना काय काळजी घ्यायची, कसं व्यसन कंट्रोलमध्ये करायचं आणि आपलं लैंगिक जीवन कसे सुखी ठेवायचं हे आजच्या कार्यक्रमात आपण डिस्कस करणार आहोत स्नेहाजी. नक्कीच. आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारची वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्या असतील तर त्याबद्दल व्यक्त होण्यापासून परावृत्त होऊ नका, त्याबद्दल संकोच बाळगू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डॉक्टर विजय दहिफळे यांना भेटू शकता. सरांची महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत, या क्लिनिकला जाऊन तुम्ही, या सेंटर्सना जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता, त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकता. पण त्याआधी त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागेल. कुठे कुठे डॉक्टरांची सेंटर्स आहेत ते आपण बघूया. सरांची क्लिनिक आहेत संभाजीनगरमध्ये, तसंच पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर मध्ये सुद्धा, आणि खारघरमध्ये सुद्धा सरांचं सेंटर आहे. नवी मुंबईमध्ये सुद्धा, नेरूळमध्ये सुद्धा सर भेटतात. आणि त्यामुळे तुम्ही या सेंटर्सवर जाऊ शकता आणि तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आणि आत्ता या क्षणी तुमच्या मनात जर कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या असेल किंवा तुमच्या नातेवाईकांना कुठली समस्या असेल तर तुम्ही या कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकता. डॉक्टरांना थेट फोन करून प्रश्न विचारू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक तुम्हाला लागेल. स्टुडिओ क्रमांक आमचा लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-410-610. पुन्हा एकदा आमचा हा नवीन स्टुडिओ क्रमांक मी तुम्हाला सांगते, 022-410-610. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. फोन आलेला आहे डॉक्टर, मी प्रश्न विचारायचा आधी त्यांचा फोन आपण घेऊया. नमस्कार, कोण बोलताय? प्रश्न विचारा, नाव सांगा आणि प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी दादा उबाळे बोलतोय. अच्छा, दादा उबाळे बोलताय. तुमचं स्वागत आमच्या कार्यक्रमात, बोला. सर मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. ओके. प्रश्न पहिला असा आहे की स्त्रियांतील योनीच्या आतल्या भागावर हेअर्स असतील तर त्यावर काय उपाय असतो? ओके. आणि दुसरा प्रश्न, ऑर्गॅझम किंवा तृप्ती मिळण्यासाठी काही व्हायब्रेटर किंवा स्टिम्युलेटर असतात का, याविषयी माहिती सांगा सर. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. म्हणजे हा बेसिक सेक्स एज्युकेशन अवेअरनेस सेफ्टी का बोलतो मी, सांगूया आपण. बघा, सर्वात महत्त्वाचं नॉर्मल ॲनाटॉमी काय आहे हे समजल्याशिवाय तुम्हाला ॲबनॉर्मल काय ते कळत नाही. पहिला भाग घेऊया आपण. या ठिकाणी ज्यावेळेस जो मायांगाचा भाग असतो त्याच्या अंतर्भागाला बऱ्याचदा अनवॉन्टेड हेअर्स, बघा निसर्गाने दिलेले हेअर्स डोक्यावर असतील किंवा आणखी कुठं असतील तर ते सौंदर्य तुमचं वाढतं. पण काही कारणामुळं अंतर्भागावर जर मायांगाच्या हेअर्स असतील, बऱ्याचदा पार्टनरला ते नकोशे असतात. माझ्याकडे पार्टनर येतात भांडणं करत, सर म्हणे हे काय, म्हणजे ॲबनॉर्मल एवढी हेअर ग्रोथ आहे, त्या ठिकाणी मला काहीतरी ॲबनॉर्मल वाटतं. पण तसं करायचं नाही. का? प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. त्याप्रमाणे हेअर ग्रोथ जास्त असेल तर बऱ्याचदा त्या ठिकाणी लेझर्सचा वापर केला जातो. लेझरचा वापर करून आपण त्याला इपायलेशन करून त्याला नॉर्मल करता येतं. असा लहान लहान क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्ही डिस्टर्ब होत जाऊ नये. आणि दुसरा भाग ऑर्गॅझम किंवा तृप्ती.
तृप्ती हा भाग जो आहे हा तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे वेगवेगळे फेजेस आहेत त्या फेजेसमध्ये येणारा भाग असतो. ज्यामध्ये महत्त्वाचं काय असतं की काही जणांना क्लॅटरल ऑर्गॅझम किंवा व्हजायनल ऑर्गॅझम मिळत नसेल तर अशा केसेसमध्ये काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असताना काही स्पेसिफिकली सेक्लॉजिस्ट इरोलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्टने ॲडवाईस केलेले काही स्टिम्युलेटर आणि व्हायब्रेटर असतात ते देखील वापरता येतात. पण फक्त तज्ज्ञांचा सल्ला आणि सेक्सॉलॉजिस्ट इरोलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्ट हेच त्याला ॲडवाईस करू शकतात. नक्कीच डॉक्टर. एक महिला प्रेक्षक जोडल्या गेलेले आहेत नांदेडवरनं आहेत श्रेयाजी. श्रेयाजी, स्वागत आहे तुमचं, विचारा प्रश्न. धन्यवाद मॅडम. नमस्कार, सर नमस्कार. माझा प्रश्न हा आहे की स्त्रियांमध्ये योनीची निगा राखण्यासाठी कोणता वॉश वापरला पाहिजे जेणेकरून ओढर येणार नाही आणि इन्फेक्शन होणार नाही. इंटिमेट पार्ट हायजीन विषयी विचारायचं. म्हणजे बघा, म्हणजे पहिल्यांदा या भगिनींचं मनापासून कौतुक. एवढ्या उशिरा आपल्या लाईव्ह शोला प्रतिसाद देणं म्हणजे ह्या कार्यक्रमाची खरी शोभा आहे. कसं हायजीन मेंटेन ठेवावं सांगूया आपण. आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये खूप डिटेल माहिती दिलेली आहे. आपण दिवसभर चेहरा छानपैकी वॉश करतो, त्याला हे वॉश लाव, ते वॉश लाव, व्ही वॉश लाव, काही लावतो आपण. तेवढंच महत्त्वाचं तुमचे स्वतःचे पर्सनल पार्ट आहेत. फक्त मी एकट्याबद्दल बोलत नाही, स्त्री असो पुरुष, स्पेशली स्त्रियांमध्ये काय होतं काही कारणामुळं सिक्रेशन आहेत त्या ठिकाणी तयार होणारे त्यांचे मेन्सेसचे द्राव आहेत किंवा नॉर्मल सिक्रेशन आहेत याची निगा कशी राखायची. खूप जणांना असं वाटतं मार्केटमध्ये असे एवढे व्ही वॉश आलेले आहेत की विचारू नका. पण बेसिक सायन्स तुम्हाला सांगतो, कुठल्याही प्रकारचं ॲसिडिक असलेला वॉश चालत नाही. साधं कोमट पाणी किंवा क्लीन पाणी जरी असेल त्याने क्लिनिंग करणं आणि ड्राय करणं. सर्वात महत्त्वाचं सांगतो डाउचिंग, म्हणजे बऱ्याच जणांना फिंगर्स वापरण्याची सवय असते, ती का नाही वापरायचे. त्या ठिकाणी नॉर्मलसुद्धा काही बॅक्टेरिया आपल्या त्या योनीच्या भागात असतात. ते बॅक्टेरिया तुम्ही वॉशआउट केले तर उलट त्याचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी इरिटेशन होणं, आग होणं, क्रॅक जाणं या गोष्टी होऊ शकतात. म्हणून फार तर फार 3.5 pH असणारं एखादं सोल्युशन जे ॲसिडिक आहे ते जरी वापरलं आणि नॉर्मल क्लीन वॉटर वापरणे आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येक वेळेला युरिनेशनला जाऊन आल्यानंतर त्या ठिकाणी क्लिनिंग करणं आणि ड्रायनेस करणं आणि कॉन्टॅक्टनंतर किंवा मेन्सेस पिरियडमध्ये देखील याचा वापर करणं आवश्यक असतं. अतिशय सुंदर प्रश्न मला वाटतं सर्व भगिनींना विचारला असेल, यांनी विचारला, यांचं कौतुक. नक्कीच कौतुक त्यांचं. आणि आणखी एक फोन येतोय पुढचा, नांदेडवरनंच बोलतायत. आणखी नमस्कार, बोला, तुमचं नाव काय सांगा आणि प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर दिव्या जाधव. बोला. स्त्रियांमध्ये तृप्ती किंवा ऑर्गॅझम नंतर काही स्त्राव येतो का त्याबद्दल माहिती द्यावी. बघा, ह्याचं का मी ॲप्रिशिएट का करतोय, बघा ह्या शोची शोभाच हे प्रश्नोत्तर आहे आणि एवढ्या उशिरा देखील जागून ते आपल्याला विचारतात, हा त्याचा प्लस पॉईंट आहे. नॉर्मली ऑर्गॅझम काय याची मी माहिती देतो. हे बघा, सर्वांना गोष्टींचं कुतूहल असतं पण विचारायचं नसतं. कारण कसा विचारू, विचारता येईल का, मग मला कसं तरी ते संकोच वाटतो. संकोच वाटतो जेवण करताना किंवा इतर गोष्टी खाताना संकोच वाटतो का, नाही. हा तुमच्या शरीराचा नॉर्मल ॲक्टिव्हिटीचा भाग आहे. या ठिकाणी जसं पुरुषांमध्ये वीर्यस्खलन होतं, ते वीर्यस्खलन झाल्यानंतर त्या ठिकाणी पल्सटाईल मॅनरमध्ये वीर्य बाहेर येतं. खूप जणांच्या मनात शंका असते की बाबा या ठिकाणी काही त्यांना होत असेल का, मग असं काही स्त्रियांना प्रकार असेल का, बरं विचारावं कोणाला. माहिती तर कुठं समजा पाहायला गेलं ते व्यवस्थित मिळत नाही. तर महत्त्वाचं सांगतो, एका स्टडीमध्ये जवळपास 25 ते 70% स्त्रियांना देखील अशा प्रकारचं स्खलन होत असतं. पण महत्त्वाचा भाग काय, तो कसा होत असतो, तर ऑर्गॅझम झाल्यानंतर व्हजायनल वॉल जी अँटिरियरली असते त्यामध्ये ज्या ग्लँड्स असतात त्यातनं जे ऑर्गॅझम किंवा पेल्विक फ्लोअर कॉन्टॅक्ट झाल्यानंतर एक व्हाईट कलरचा द्राव त्या ठिकाणी निघत असतो. तो बऱ्याच जणांमध्ये दिसतो. तर त्याला बऱ्याचदा आपण काय म्हणतो, तो इजॅक्युलेट किंवा त्याला काय म्हणतो की स्खलन झालं. पण 30 ते 40% स्त्रियांमध्ये युरेथ्रा फिमेलची छोटी असल्यामुळं तोच आलेला द्राव हा रिव्हर्स आपल्या युरिनच्या पिशवीमध्ये किंवा ब्लॅडरमध्ये जात असतो. म्हणून खूप जणांना हे समजतच नाही की असं काही या ठिकाणी होत असेल का. दुसरा इशारा किंवा इंडिकेशन काय असतं, या ठिकाणी तृप्ती मिळाल्यानंतर जसं मेलमध्ये पल्सटाईल मॅनरमध्ये या ठिकाणी बल्बोक्यावर नसस मसल्स कॉन्टॅक्ट होऊन त्यातनं इजॅक्युलेशन बाहेर येत असतं. त्याच पद्धतीने पेल्विक फ्लोअर म्हणजे फिमेल्समध्ये ऑक्सिटोसिन आहे, डोपॅमिन आहे, अशा प्रकारचे हार्मोन्स हे तृप्तीनंतर रिलीज होतात. हे हार्मोन जेव्हा रिलीज होतात त्यावेळेस या कॉर्टिसॉलच्या मात्रा देखील ह्या कमी करून एक प्रकारचा जो पेन आहे, पेल्विक पेन किंवा इतर प्रकारचे पेन्स किंवा स्ट्रेस देखील ते कमी करतं. म्हणून अशा पद्धतीने काय होतं की फिमेल्समध्ये देखील ऑर्गॅझम होतं.
ऑर्गॅझम झाल्यानंतर त्यांना देखील त्या ठिकाणी इजॅक्युशन किंवा वीर्यस्खलन देखील होत असतं. पण याला काय म्हणायचं असतं, हा स्त्राव असतो. आणि हे स्त्रावची खासियत सांगतो तुम्हाला, यामध्ये PSA म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन, बरेचदा तुम्हाला वाटेल हे PSA तर मेल्समध्ये असतं, पण जे सिमेनमध्ये कंटेंट असतात त्याच प्रकारातली PSA हा कंटेंट फिमेलच्या त्या स्त्रावात असतो, ज्याचा सर्वात मोठा वापर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा कॉन्टॅक्ट आल्यानंतर कुठल्या प्रकारचं व्हजायनासिस म्हणा, व्हजायनायटिस म्हणा किंवा इतर प्रकारचं इचिंग म्हणा किंवा फंगल इन्फेक्शन म्हणा, अशा प्रकारची गोष्टी होऊ नये म्हणून ही स्पेशली प्रिकॉशन या ठिकाणी ऑर्गॅझममध्ये घेतली जाते. आणि म्हणून महत्त्वाचा हा ह्याचा सुंदर प्रश्न, आणि अशा प्रश्नाची अधिक माहितीसाठी तुम्ही सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक पाहू शकता. की डॉक्टर खरं तर मागचे 2 फोन जे होते दोन्हीही महिला प्रेक्षकांचे होते आणि त्यांनी इंटिमेट एरिया हायजीनबद्दल खूप प्रश्न विचारले. पण अजूनही आपल्याला जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने काय सांगता येईल आपल्या महिला प्रेक्षकांना? नक्कीच. आणि हा आता म्हणजे बेसिकमधला हा महत्त्वाचा प्रश्न, ज्यामध्ये की मेन्सेसमध्ये कशी काळजी घ्यायची. आणि स्पेशली काही जणांना हा मोठा प्रश्न असतो की अशा फ्लोमध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते का, आणि बऱ्याचदा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा असतो का, सांगूया आपण. मित्रांनो, हे बघा, हे प्रश्न का सांगणं आवश्यक आहे तुम्हाला. स्पेशली नॉर्मली तुमच्या सायकलमध्ये 4 ते 5 दिवस हे मेन्सेसमध्ये जातात. फ्लो हा जवळपास 3-4 दिवस राहत असतो आणि त्या ठिकाणी हार्मोन्स वाढलेले असतात. मग अशा केसमध्ये डेफिनेटली आपण हेवी फ्लो असताना कॉन्टॅक्ट करायचा नसतो. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो, सेफ पिरियड असा प्रकार कुठला नसतो. इव्हन मेन्सेस एंड झाल्यानंतर जरी अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट आला तर स्पर्म आतमध्ये युट्रसमध्ये किंवा त्या योनीच्या फॉर्निक्समध्ये 7-7 दिवस जिवंत राहतो आणि तरी देखील प्रेग्नन्सी राहू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नक्कीच. आणखी एक फोन येतोय प्रकाश भंडारे चालेल, यांचा घेऊया. कल्याणवरनं. प्रकाशजी, विचारा प्रश्न तुमचा. सुभाषजी, प्रश्न विचारा. सुभाषजी, आवाज ऐकू येतो तुम्हाला? त्यांच्यापर्यंत काही आवाज व्यत्यय पोहोचत असला नाहीये. हेच टॉपिक कंटिन्यू हां, करतो. yes. कारण बऱ्याच जणांना आणखी त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करताना प्रेग्नन्सी आणि त्या पिरियडमध्ये राहू शकतं, याबद्दल क्लॅरिफाय करूया. या ठिकाणी परत तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की काही सिक्रिशन नॉर्मली तुमच्या मेन्सेसचा पिरियड सोडून मिड सायकल म्हणजे जेव्हा ओव्ह्युलेशन होत असतं तर त्यावेळेला जेव्हा सिक्रिशन वाढलेले असतात, स्त्राव वाढलेला असतो किंवा वजायनल लुब्रिकेशन वाढलेलं असतं, अशा केसेसमध्ये डेफिनेटली तो पिरियड जो असतो त्या ठिकाणी ओहम हे रप्चर होऊन बाहेर येत असतं. म्हणून बरेचदा मला बरेच जण विचारतात की असा कुठला ड्युरेशन आहे किंवा कुठला पिरियड आहे ज्यामध्ये कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. तर मिडसायकल जी असते, ह्या मिडसायकलमध्ये 4 ते 5 दिवस अगोदर किंवा नंतर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला डेफिनेटली प्रेग्नन्सी राहत असते. आणि अधिक माहितीसाठी ते आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक रेफर करू शकतात. नक्कीच. आणखी एक फोन आहे, पालघरवरनं बोलतायत. नमस्कार, तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. हां, बोला. बोला. निकिताजी, बोला, प्रश्न विचारा. निकिताजी, तुमचा आवाज आम्हाला कमी ऐकू येतोय, जरा मोठ्याने बोला. तर कधी कधी ना मला असं स्वप्न पडलं आणि गाढ झोप लागली की विचारात थोडीशी. अच्छा काय 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 अच्छा, होतं? निसंकोचपणे बोला. बोला, निसंकोचपणे बिनधास्त बोला. कधी कधी मला म्हणजे विचार हे होते सुरू होते असं. बर ठीक आहे. अच्छा, सांगूया. बिछाना. म्हणजे इनकॉन्टिन्युअस म्हणजे तुम्ही पहा, इतका बेसिक प्रॉब्लेम आहे. इव्हन अशा केसेसमुळं डायव्होर्स देखील झाले. सांगतो मी काय रिझन ते. हे बघा, बऱ्याचदा याला काय म्हणतो आपण, नॉक्चर्नल इन्युरेसिस, म्हणजे गाढ स्वप्न पडलेलं आहे किंवा झोपेतच बऱ्याचदा काय होतं की बिछाना ओला होतो. ठीक आहे, मुलं लहान असतील, 5 वर्ष 6 वर्षापर्यंत खूप झाला आपण ॲक्सेप्ट करतो. पण हेच विचार करा, लग्न झाल्यानंतर देखील असा प्रकार होत असेल, ही कोणाची चूक असते का? अजिबात नाही. तुमचं न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट आहे. काही जणांना जन्मताच काही ब्लॅडरवरचं कंट्रोल व्यवस्थित नसतं किंवा काही हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात किंवा बऱ्याचदा न्यूरोजेनिक ब्लॅडर असतात. अशा केसमध्ये तुम्ही आपल्या पार्टनरला इन्सल्टिंग करणं किंवा दोष देणं हे बरोबर नसतं. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी युरोलॉजिस्टना भेटा. तुमचं सोनोग्राफी, गरज पडल्यास युरोडायनॅमिक स्टडी, आणि तुम्हाला गरज पडल्यास हिस्टोस्कोपी करून देखील नेमकं काय कारण आहे,
काही इरिटेबल ब्लॅडर आहेत का, किंवा काही इन्कॉन्टिन्युअस किंवा ब्लॅडर स्पिंक्टर डिसेनरेजी अशी की आणखी व्याधी आहे का ती पाहिली जाईल. काही सेंट्रली ॲक्टिंग आणि लोकली ॲक्टिंग काही मेडिसिन्स आहेत, गरज पडल्यास बऱ्याचदा इनकॉन्टिन्युअस सर्जरीसुद्धा त्या ठिकाणी करता येतात. नक्कीच ह्यानी काळजी करू नये. म्हणजे बघा तुम्ही किती बिथरलेपणा आहे हा, म्हणजे ही कोणाची चूक नाही आहे ना. पण अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम येत असेल तज्ज्ञांना भेटा, नक्कीच ह्याला ट्रीटमेंट घेतल्यानंतर सोल्युशन आहे, रिझल्ट देखील आहे. अतिशय सुंदर प्रश्न. नक्कीच डॉक्टर, आणखी एक मला असं विचारायचं होतं की बऱ्याचदा ज्या पुरुषांना 50शी नंतर 40शी नंतर सेक्शुअल डिस्फंक्शनची समस्या असते, त्यांना आपण विचारलं असता त्यांची केस हिस्ट्री अशी कळते की गुटखा पान मसाला खाण्याची सवय आहे. तर अशांना आपण सेक्स ट्रीटमेंट देताना कशा प्रकारे ट्रीटमेंट देता? बरेचदा समोरचा व्यक्ती म्हणतो सर काही जरी व्यसन नाही केलं ते मला काही आजार होतो, त्यापेक्षा घेतलं परवड. पण असं नसतं. ह्याचा परिणाम काय असतो सांगूया आपण. नक्कीच. हे बघा मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपलं जीवन सुखी पद्धतीनं किंवा आपल्या मनासारखं स्वच्छंदपणे जगावं हे बरोबर आहे, पण त्या स्वच्छंदपणाची एक लिमिट असते. हे बघा, गोष्टी लिमिटमध्ये असतील ना तर नॉर्मल असतात. तुम्हाला बरेचदा सांगतो की माझ्याकडे काही अशा भगिनी आलेल्या आहेत, सर म्हणे हे माझ्या मिस्टरांच्या त्या नेहमी असं जबड्यामध्ये हे ठेवलेले असते तंबाखू, आणि त्यांना जवळीक करायची असते आणि मला त्यापासून घृणा येते. म्हणजे मी जवळ चुंबनसुद्धा द्यायला जाऊ शकत नाही अशी पोझिशन आहे. म्हणजे हायजीनचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. मग दुसरं सायंटिफिक रिझन काय असतं ह्या गुटख्यामध्ये, स्पेशली हा ओला गुटखा असतो. बऱ्याचदा तुम्ही वेगवेगळे प्रकार पाहता, तो चोळलेला गुटखा असतो. मग यामुळे होतं काय, हे निकोटीन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सायनाईड आहे, असे 7000 प्रकारचे असे विषारी पदार्थ त्यामध्ये असतात आणि कॉन्स्टंट आपल्या म्युकोजामध्ये ठेवून डायरेक्ट ब्लड वेसलमध्ये ॲब्सॉर्ब होतात. त्यामुळं कमजोरी, शीघ्रपतन, टायमिंग कमी होणं, ताठरता येणं आणि महत्त्वाचं स्पर्म काउंट आणि स्पर्म क्वालिटी देखील डॅमेज होत असते. म्हणून मित्रांनो, हळूहळू ते कमी करा आणि त्यातनं तुम्ही बाहेर आल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत, मेडिसिन्स आहेत, सेंट्रल ॲक्टिंग आहेत, लोकली आहेत, पेरिफेरल ॲक्टिंग आहेत. पण यासोबत तुम्ही ही सवय हळूहळू कमी करणं आवश्यक असतं. नक्कीच डॉक्टर, आता वेळ झाली आहे. आजचा विनर कोण आहे ते सांगायचं. सांगूया आपण. मागच्या वेळेसचे विनर आदित्य शिरसाट पुण्याचे आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आनंद व्यक्त केला. त्यांना खूप दिवसापासून आपल्याला भेटायचं होतं, पुस्तकं घ्यायची होती आणि असं सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढा. बघूया आपण आता कोण लकी आहे. कारण तुमच्या प्रश्नच ते आता हळूहळू आपली जे व्ह्युअर्स आहेत, इव्हन बऱ्याचदा हा शो जर मिस झाला तर ते फेसबुक लाईव्ह samtv.com टाईप करून पाहत असतात. ही एक नवीन गोष्ट सांगतो मी तुम्हाला. चला आता विनर सांगूया. नांदेड, अमोल नरवडे नांदेडचे. यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी, तर तुम्हाला जर सिगारेट स्मोकिंगची सवय आहे आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी हळूहळू स्मोकिंग तुम्ही करा आणि स्मोकिंग कमी केल्यानंतर साधं तुम्ही दिवसातनं 10 ते 15 सिगारेटचा फ्रिक्वेन्सी 2-3वर जरी आणली ना, तुमच्या रक्तवाहिनी आणि फ्लो चांगला वाढतो आणि नक्कीच शिथिलतेतनं तुम्ही बाहेर येता. आणि असं सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारला लागेल. तर येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचे. गुटखा खायची सवय आहे आणि कमजोरी असेल तर काय ट्रीटमेंट असते, काय काळजी घ्यायची आहे, तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत उत्तर द्या. डायरेक्ट फोन करा, मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा किंवा मेल करा. या ठिकाणी या चित्रफितीमध्ये असे सुंदर फोटो तुम्ही पाहताय. नुकतंच गणरायाचं त्या ठिकाणी विसर्जन झालं होतं. दहिफळे हॉस्पिटल, आपल्या हॉस्पिटलची पूर्ण टीम आहे. नक्कीच या ठिकाणी ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहिफळे आणि पूर्ण आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ या सर्वांनी मिळून गणेश आरती करून विसर्जन केलं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरामध्ये त्याचं विसर्जन केलं. आणि आणखी काही फोटो पाहताय. औरंगाबाद युरोलॉजी सोसायटीची आमची मिटिंग झालेली, ज्यामध्ये त्याचे सेक्रेटरी जे आहेत धरक प्रशांतजी आणि त्याचबरोबर आमचे अभय महाजन यांनी एक त्या ठिकाणी युरोथ्रोप्लास्टीवरचं खूप चांगलं चॅप्टर प्रेझेंट केला. एक प्रकारची मिटिंग झाली आणि अशा सुंदर पद्धतीने हा आठवडा कंप्लीट झाला. आणि बाकी स्नेहाजी आणखी काही तुम्ही सांगू शकता? नक्कीच. आणि असंच सुंदर आयुष्य आपल्या सगळ्यांचं असावं आणि त्यातही आपलं वैवाहिक आयुष्य, लैंगिक आयुष्य जे आहे ते कुठल्याही प्रकारच्या संकटापासून मुक्त असावं, कुठल्याही प्रकारच्या लैंगिक समस्यांपासून मुक्त असावं आणि लैंगिक शिक्षण आणि सेक्शुअल हायजीन याविषयी जास्तीत जास्त जागृती तुमच्या मनात आम्हाला निर्माण करता यावी, हाच आमच्या या मंचाचा हेतू आहे. आणि यासाठीच डॉक्टर विजय दहिफळे जे आहे ते सदैव प्रयत्नशील
संवेदनशील असतात. आपण यावेळी आता इथेच थांबतो, मात्र पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत. मात्र डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. आता वेळ धन्यवाद. झाली आहे प्रेक्षकांचा निरोप घ्यायची, त्याच्यामुळे आता आम्ही इथेच थांबतोय. मात्र पुढच्या शुक्रवारी याच दिवशी याच वेळी म्हणजे रात्री 11:30 वाजता, पुन्हा एकदा वेळ सांगते, पुढच्या शुक्रवारी रात्री 11:30 वाजता आपण नक्कीच भेटतोय साम टीव्हीच्या या स्टुडिओमध्ये. आणखी एका वेगळ्या विषयाला आपण हात घालणार आहोत. मात्र तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा. नमस्कार. नमस्ते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.